योगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तोचे गणेशो सकला अर्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर विठ्ठला विठ्ठला। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु देहूचे निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत आणि श्री संत माझे तुकोबाराया यांचा 4 चरणांचा हा अभंग असून जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसानं करावं काय याचं उदाहरण व्यतीत करतात। विठ्ठला विठ्ठला कार्यक्रमास सुरुवात करत असताना वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत माझा पांडुरंग परमात्मा पांडुरंगाला वंदन। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींना वंदन। पंचमवेद निर्माण करणारे देहोनिवासी जगतवंदनीय तुकोबारायांना वंदन। तुम्हा सकल माता पित्यांना वंदन, तुम्हा सकल श्रोत्यांना वंदन। या सर्वांना वंदन करत असताना एका माणसाला मात्र आम्ही विसरलोच। तुम्ही म्हणाल ताई कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय? ऐका, कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय असं कदाचित वाटत असेल तर मी एक सांगेन, इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना एवढ्या महिलांच्या पायामध्ये जोडवा हातामध्ये बांगड्या, ऐका, पायामध्ये जोडवा हातामध्ये बांगड्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू बघायला मिळताय ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांमुळे। म्हणून विनंती आहे क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमान शिव छत्रपती शिवाजी महाराज आज या ठिकाणी कुटे परिवाराच्या वतीनं प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं मातेचा हा पुण्यस्मरण सोहळाच म्हणेन मी आणि त्यांच्या स्मरणानिमित्ताने हा कीर्तन उत्सव या ठिकाणी उभारलाय। सर्व जमली तर आज तुम्हाला बोलावणं तुम्हाला वंदन करणं आमचं आद्य कर्तव्य आहे। थोडासा आवाज आये आये महाराज विराजे 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 आये
जगद्गुरु तुकोबराया सुंदर असं वर्णन करतात. आज सुकेवाडी या ठिकाणी असणारा ही कीर्तन सेवा संपूर्ण कुटे परिवार आणि या संपूर्ण कुटे परिवाराच्या वतीनं आमच्या आदरणीय श्री कैलासवासी गंगा भागीरथी रतनबाई पंढरीनाथ कुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण जमलात. आमचे श्री आदरणीय भाऊसाहेब दादा कुटे, त्याचप्रमाणे साहेबराव दादा पंढरीनाथ कुटे, तसाच असणारा सर्व कुटे परिवार, गंगा भागीरथी सुमनताई रामनाथ कानवडे, सौ कमलताई भाऊसाहेब सोनवणे, सौ विमलताई साईनाथ कानवडे, गंगा भागीरथी नंदाताई मधुकर नेहे, चिरंजीव अजिंक्य साहेबराव कुटे, सौ लताताई साहेबराव कुटे, सौ संगीताताई भाऊसाहेब कुटे, सौ संध्याताई अक्षय कुटे, श्री अक्षयदादा साहेबराव कुटे, कुमारी रितज्ञा अक्षय कुटे, चिरंजीव साहिल भाऊसाहेब कुटे, चिरंजीव अनिकेत भाऊसाहेब कुटे, समस्त कुटे परिवार, समस्त जोंधळे परिवार आणि सर्व नातेवाईक, सर्व आप्तेष्ट आणि यांच्या या कीर्तन सेवेमध्ये या पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण जमलेले नातेवाईक आणि सर्व परिवार, सर्वांचं अंतःकरणातून ऋणा विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराया सुंदर असं वर्णन करतात. माझ्या मनाला गोचाळा, माझ्या मनाला चाळा लागावा, आवड निर्माण व्हावी, छंद लागावा. का? जन्माला आल्यानंतर मनेपर्यंत माणसानं जगावं कसं, वागावं कसं, आचरणात आणावं कसं, यासाठी आमच्या पुराणामध्ये अनेक देवांची, अनेक संतांची उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यातलं रामाचं उदाहरण आचरणात आणावं असं म्हणतात. कृष्णाचं उदाहरण फक्त उच्चारावं असं म्हणतात. आणि आमच्या मातीमध्ये जन्माला आलेल्या शूरवीरांची उदाहरणं आम्हाला जन्माला आल्यापासून मरावं कसं याचं जिवंत उदाहरण देतात. विठ्ठला विठ्ठला. तुकोबाराया वर्णन करतात. परमार्थ करायचा असेल, आज या ठिकाणी जमलात ना तुम्ही, इथं बसणं, परमार्थ करणं हे कोणाचंही काम नाही. ऐका, अनंत जन्माची पुण्य असल्याशिवाय देवाचं नामस्मरण मुखामध्ये येणार. माऊलींनी सुंदर वर्णन केलंय. जन्म जन्मी आली बाबा पुण्य केले, जन्म जन्मी आली बाबा पुण्य केले, जन्म जन्मी आली बहु पुण्य केले, जन्म जन्मी आली बहु पुण्य केले, देवाया देवाचं नाव मुखामध्ये येण्यासाठी अनंत जन्माची पुण्य असल्याशिवाय नामस्मरण मुखामध्ये येणार नाही. माऊलींनी सुंदर वर्णन केलंय. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, नामस्मरण करण्यासाठी जन्माची पुण्याई लागते. पुण्यस्मरण सोहळा म्हणजे काय? मनुष्य देहाने निघून जातो, माणसाचं आयुष्य, माणसाचं शरीर देहाने निघून जातं, पण त्याच्या आठवणी स्मरणात असणं, त्यांच्या आठवणी स्मरण करणं म्हणजे पुण्यस्मरण. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
तुकोबाराय वर्णन करतात, आयुष्यामध्ये शेवटी माणसाच्या येतं काय? ऐका, पहिल्या 3 गोष्टी, मुखाने घेतलेलं भगवंताचं नाम, दुसरी गोष्ट जगाला दिलेलं प्रेम. माणसाच्या सोबत येतं काय? भगवंताचं घेतलेलं नामस्मरण, जगाला दिलेलं प्रेम आणि हाताने केलेलं दान. आम्ही जे चांगलं कार्य करावं, म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी. माणसानं मरावं पण कीर्तिरूपानं उरावं. आम्ही जर मेलो तर माग लोकांनी म्हणावं, वा उत्तमची बोरे कीर्ती मागे, उत्तमची बोरे कीर्ती मागे, उत्तमची बोरे कीर्ती मागे, उत्तमची बोरे. तुका मने कमरण्याची करे, उत्तमची बोरे कीर्ती मागे, उत्तमची बोरे कीर्ती मागे, उत्तमची बोरे कीर्ती मागे. तुका मने कमरण्याची करे, उत्तमची बोरे कीर्ती मागे, उत्तमची बोरे कीर्ती मागे, उत्तमची बोरे कीर्ती मागे. आम्ही मरावं आणि मागच्या माणसांनी म्हणावं, काय चांगला माणूस होता पण देवानं नेला. आम्ही मरावं आणि लोकांनी म्हणावं, काय चांगला माणूस होता गेला. नाहीतर काही काही माणसांचे गुण असे असतात, माणसांनी मरावं आणि गावातल्यांनी म्हणावं, बरं झालं गेलं, गावची किटकिट गेली. याच्यासाठी संत सांगतात, उत्तमची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे एका मरणेची सरे. तुकोबाराय म्हणतात, भगवंताची आवड आम्हाला किती आहे. देहू गावी तुकोबाराय राहत असताना प्रत्येक माणसाच्या पाठीमागं निंदक असतात. निंदकाचे घर असावे शेजारी. देहू गावी तुकोबाराय राहत असताना रामेश्वर शास्त्रीनं विचार केला, कोण तुकाराम महाराज, कोण ढोंगी साधू, कोण ढोंगी संत, अभंग लिहितोय म्हणे, जरा याच्याकडं पाहिलं पाहिजे. तुकाराम महाराज कोण बघण्याकरता शास्त्री देहू गावी गेले. सकाळची वेळ आणि विचारलं, आहेत का कुणी घरी. शौचालयासाठी तुकोबाराया गेले होते. जिजामातेनं सांगितलं, या ना बसा. बसायला वेळ नाहीये. कुठल्या रस्त्याने गेले. ज्या दिशेला माणसं जातात तिकडे निघाले शोधायला. रस्त्याने जाता जाता घाण वास येऊ लागला. नाकाला उपरणं लावलं. छी छी करत रस्त्याने चालला. एवढ्या घाण जागेतून भगवंताचं नामस्मरण कुणीतरी घेताय. हरी नामाचा गजर कानावरती येऊ लागला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 कोण मूर्ख माणूस भगवंताचं नामस्मरण घेतय जरा बघावं. शास्त्री उभे राहिले. समोरून तुकोबारा येतात. विचारलं, कोण हो तुम्ही. या देहाला तुकाराम असं म्हणतात. वा वा, लोकासंगे ब्रह्मज्ञान आणि आपण जगाला ज्ञान सांगता आणि एवढ्या घाणीमध्ये भजन करता. तुकाराम महाराज तुम्हाला पटतं का. तुकोबाराया म्हणतात, माझी मजे गाली अनावर वाला. ए माझी मजे गाली अनावर वाला. माझी मजे गाली अनावर वाला. माझी मजे गाली अनावर वाला. चंद्रया नमाचा
कळत नाही. तुकोबारायांची जीभ 2 बोटामध्ये दाबून धरली आणि सांगितलं, महाराज करा बरं भजन. मुखाने भगवंताचं नामस्मरण घेता आलं नाही. थोडासा मोकळा आवाज द्या. विठ्ठला 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 तुकोबारायांची जीभ धरली आणि सांगितलं, महाराज करा बरं भजन. मला सांगा, तोंडातली जीभ 2 बोटामध्ये दाबून धरायची आणि बोलता येते का प्रयत्न करायचा. जीभ धरल्यानंतर बोलायला येत. तुकोबारायांची जीभ धरली आणि सांगितलं, महाराज करा बरं भजन. मुखाने नामस्मरण घेता आलं नाही, पण संत महिमा एवढा अगाध आहे. रोमा रोमातून नामस्मरणाचा गजर निघाला. चुकलं महाराज, मला माफ करा. मला सांगायचंय काय, तुकोबाराया भक्ती करत असताना काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. प्रसंग काळ वेळ बघून परमार्थ करायचा हे संतांच्या विचारामध्ये नाही. आणि मग तेच संत सांगतात, नरदेह मिळाला कशासाठी मिळाला बाबा. औट हात का मानव दे अल्लाने तुझ्या मानव दे अल्लाने तुझे दिया. औट हात का मानव दे अल्लाने तुझे दिया. औट हात का मानव दे अल्लाने तुझे दिया. काया पिया तुझे सोया लाख जमाना खोया. हया पिया सुख से सोया नाम जमाना कोई. भजमन नारायण 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 भजमन नारायण. आज कीर्तनामध्ये साथ करणारे गायनाचार्य आपल्याच परिसरातील आहेत. कुठले? पारे महाराज सुकेवाडीकर आपल्याच परिसरातील आहे. सुंदर असं गायन आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ऐका, नरदेह माणसाला मिळाला कशासाठी. दुर्लभो मनुष्यो देहो देहिनाम क्षणभंगुरः. क्षणभंगुर असलेला नरदेह याची शाश्वती नाही, याची किंमत ठरवता येत नाही. एकदा गेला की विषय संपला असा असणारा नरदेह प्राप्त झाला. मिळालेल्या देहाचं करावं काय. संतांनी सांगितलं, पाहतो उंदीर नेऊ पाहे बोका, तैसा काळ लोका नेत असे. बोक्यानं जसं उंदरासाठी टपून बसावं तसं या नरदेहाला नेण्यासाठी काळाने टपून बसावं. मग तुम्ही म्हणाल, आम्ही करायचं काय. काळाच्या तावडीतून वाचण्यासाठी आम्ही करावं काय. काळाच्या तावडीतून आम्ही वाचू शकत नाही, पण स्वर्ग गाठायचा की नरक गाठायचा हे आमच्या हातात आहे. आणि यासाठी परमार्थ करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला. ऐका, भगवंताचं नामस्मरण का घ्यायचं. काही लोक म्हणतात, महाराज आमच्या आयुष्यामध्ये अनेक संकट येतात, वादळ येतात, तरी तुमचा देव धावून येत नाही हो. सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करते, रोज देवाच्या मंदिरात जाते, व्रत करते, मंगळवार धरते, शनिवार धरते, तरी वेळ आल्यावर तुमचं देव धावून येत नाही. देवाचं एक तत्व आहे, देवाचं एक तत्व आहे. त्याला आवाज दिल्याशिवाय तो धावून येणार, त्याला बोलावल्याशिवाय तो येत. त्याचं तत्व आहे. ऐका, भगवंता जवळ वशीला चालत नाही. 2 गोष्टी आहेत. मृत्यूसाठी वशीला चालत नाही आणि देवाजवळ वशीला चालत नाहीये. 2 ठिकाणी आहे महाराज. देव प्राप्त करायचा असेल वशीला लागत नाही, तिथं फक्त एकच वशीला लागतो, तो म्हणजे नामस्मरणाचा वशीला. ऐका, नामस्मरणाचं वशीला एक, आणि मरणासाठी कुठलाही वशीला माणसाचा चालत नाही. मंत्र्याजवळ काम असेल, नगरसेवकाजवळ काम असेल,
मुख्यमंत्र्याला भेटायचं असेल, एखाद्याच्या वशिलानं मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी तुम्ही जाऊ शकता, पण मरणाचा वशिला जर तुम्हाला कुठं लावायचा असेल, पेशंट आयसीयू मध्ये ऍडमिट आहे आणि डॉक्टरांनी सांगितलंय व्हेंटिलेटरवर आहे, शेवटचा श्वास चालू आहे, कृत्रिम श्वास देतोय, स्वतःचा श्वास नाही आहे, एखाद्याचा वशिला लावता येत असेल तर लावा. जमेल का? देवाजवळ वशिला लावता येत? जिथे डॉक्टर संपतात तिथे शेवटी भगवंताला आवाज देतो. ऐका, भगवंताचं कसंही सांगू का, कितीही जवळचं असेल ना, कितीही जवळचं असेल तरी तो धावून जात नाही. एका बाजूला कौरव बसलेले होते, एका बाजूला पांडव बसले होते. ऐका, भगवंताजवळ वशिला कसा चालत नाही. ऐका, एका बाजूला पांडव बसले, एका बाजूला कौरव बसलेले आहेत. द्यूत खेळायला सुरुवात झाली, फासे टाकायला सुरुवात झाली. सिंहासन पणाला लावलं, सिंहासन हरले. राज्य पणाला लावलं, राज्यही हरले. दाग दागिने, अन्न धान्य, खजिना, सर्व 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 काही पणाला लागलं. राहिले होते 5 पांडव, 5ही पांडव पणाला लागले. डोक्यावरचा मुकुट काढला, खाली ठेवला धर्मराजाने. डोक्यावरचा मुकुट काढला, धर्मराजानं खाली ठेवला, मान खाली घातली आणि दुःशासनानं आवाज दिला, धर्मा लाव काहीतरी पणाला. काय लावू? सगळंच तर हरलोय. विनाशकाले विपरीत बुद्धी, सगळंच हरलोय बाबा. राज्य गेलं, सिंहासन गेलं, अन्नधान्य सर्व संपलं, काय लावू आता? दुःशासनानं सांगितलं, ज्याच्यासाठी एवढा मोठा अट्टहास म्हणला, ती महत्वाची वस्तू अजून तुमच्याकडेच आहे, तेवढी पांचाली पणाला लावा, द्रौपदी पणाला लावा, खेळ संपेल. द्रौपदी पणाला लावली, द्रौपदी हरली. दुःशासनानं आवाज दिला, घेऊन या रे तिला. दुःशासन महालामध्ये पळत गेला, महालामध्ये पळत गेला. द्रौपदीला आवाज दिला, द्रौपदी बोलावलाय. द्रौपदीनं बघितलं आणि द्रौपदीनं सांगितलं, बाबा मला माहितीये मी खेळामध्ये हरली आहे, मला माहितीये मला तुझ्यासोबत यायचं आहे, तुमच्या महालामध्ये येऊन मी दास्यत्व करणार आहे, तुमची दासी झाली आहे हे मला माहिती आहे, पण एक विनंती बाबा, सध्या येण्यासारखी माझी अवस्था नाही, माझ्या अंगावर एक वस्त्र आहे, मी रजस्वला आहे, सध्या येण्यासारखी माझी अवस्था नाही, थोड्या वेळानं येते, मला वेळ दे. दुःशासनानं द्रौपदीच्या केसाला हात लावला आणि फरफटत द्रौपदी दरबारात आली. एक लक्षात घ्या, ज्या द्रौपदीला केस धरून दरबारात आणलं, वशिला चालत नाही भगवंताजवळ. मी हे का सांगितलं? ज्या द्रौपदीला दरबारात आणलं, ती द्रौपदी कोण होती? भगवान परमात्म्याची बहीण, ब्रह्मांड नायकाला जिनं राखी बांधावी, ती द्रौपदी दरबारात आणली. द्रौपदीनं सिंहासनाकडे बघितलं, धृतराष्ट्राकडे बघितलं. 2 डोळ्यांनी आंधळा असलेला राजा सिंहासनावर बसलेला होता. मान खाली घातली धृतराष्ट्राने. द्रौपदीनं आवाज दिला, तुमच्या सुनेवर अन्याय होतोय, वाचवा, थांबवा, नाहीतर परिणाम भोगावे लागतील. धृतराष्ट्रानं इशारा केला, मी मदत करू शकत नाही. गांधारीनं सांगितलं, मीही मदत करू शकत नाही. 5 पांडवांनी माना खाली घातल्या. राहिले होते ते गुरुवर्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य. आवाज दिला, एक आवाज दिला तरी हे थांबेल, थांबवा हे सगळं. गुरुवर्यांनी सांगितलं, तुझी मदत आम्ही करू शकत नाही, त्याचं कारण या कौरवांचं अन्न आम्ही खाल्लंय. जोपर्यंत यांचं अन्न आमच्या पोटात आहे, रक्तात आहे, तोपर्यंत आम्ही तुझी मदत करू शकत नाही. म्हणून म्हणतात, माणसानं कुठं खावं, कुणाचं खावं, कसं खावं हे माणसाला समजलं पाहिजे. द्रौपदीनं आवाज दिला, कुणीच धावून येईना. आणि मग माणसाची जात अशी आहे, नातेवाईक, शेजारी, आप्तेष्ट, पैसा, पद, प्रतिष्ठा, नाव, हे सगळं जिथे संपत तिथे भगवंताचा दरवाजा चालू होतो. आणि द्रौपदीनं आवाज दिला,
द्रौपदीने भगवंताला आवाज दिला, द्रौपदीला भगवंताने साड्या पुरवल्या, तिच्या वस्त्रांचं रक्षण केलं. वस्त्रांचं रक्षण झालं आणि द्रौपदीने विचारलं भगवंताला, देवा एवढा वेळ झाला तरी धावून का आला नाहीस? तुझी बहीण एवढा वेळ झाला संकटात असताना तू का आला नाहीस? कशाची वाट बघत होतास? भगवंताचं उत्तर आहे, अगं आलो असतो पण तू मला बोलावलंच नाहीस म्हणून मी आलो नाही. सांगायचं काय आहे मला? देवाला आवाज दिल्याशिवाय भगवंत धावून येणार? नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं, ऐका, नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं, त्याच्या नावाचं जोडवं पायामध्ये घातलं, त्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं की नवऱ्याची जबाबदारी आहे बायकोचा सांभाळ करणं. का? त्याच्या नावाचं सर्व अलंकार अंगावरती परिधान केलं. ही झाली संसारातली गोष्ट. ज्याप्रमाणे नवऱ्याचं मंगळसूत्र जोडवं आणि कपाळाला कुंकू त्याच्या नावाचं लावल्यानंतर पतीची जबाबदारी आहे बायकोचा सांभाळ करणं, अगदी परमार्थामध्ये सुद्धा तसंच आहे. कसं आहे? पांडुरंगाच्या नावाची तुळशीची माळ तुम्ही गळ्यामध्ये घातली, त्याच्या नावाचा अष्टगंध बुक्का कपाळाला लावला आणि त्याच्या नावाचा जप जर मुखाने केला तर त्या भगवंताची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं, करावंच लागेल. त्या मागे पुढे मागे पुढे संकट निवारण्यासाठी भगवंत उभा आहे, पण त्याच्या नामाची भूक मात्र त्याला आहे. त्याची भक्ती करण्यासाठी हपापलेला आहे म्हणायला हरकत नाही. ऐका, अजामेळाने आयुष्यभर पाप केलं पण मरता मरता भगवंताचं नामस्मरण घेतलं, मोक्ष मिळाला. वाल्ह्या कोळ्याने 7 रांजण भरतील एवढी माणसं मारली. एक माणूस मारला की बारीक खडा रांजणामध्ये टाकावा, एक खडा टाकावा, 7 रांजण भरली. एवढं पाप त्या माणसाकडून झालं. पण मरताना नारद मुनी तिथं येतात. नारदाला त्याने पकडावं, त्याच्या जवळचा विना घ्यावा आणि वाल्ह्या कोळ्यानं विचारावं, बाबा विना सोडून तुझ्याकडं जे काही असेल ते मला दे. नारदानं सांगितलं, विना आणि चिपळ्या सोडून माझ्याकडं दुसरं काहीच नाही. वाल्ह्याला नारदानं विचारलं, वाल्ह्या एवढी माणसं मारतोस? म्हणे हो. कुणासाठी मारतोस? म्हणे माझ्या परिवारासाठी. कोणासाठी? बायकोसाठी. माझ्या मुलांच्या पोटामध्ये अन्न जावं म्हणून मी हे सगळं करतो. नारदाने सांगितलं, ज्या परिवारासाठी तू हे सगळं करतो एकदा जाऊन त्यांना विचार, मी हे जे पाप करतोय ना, या पापामध्ये तुम्ही भागीदार होणार का? याच्यामध्ये पाप तुम्ही भोगू लागणार का? नारदानं सांगता बरोबर वाल्ह्यानं परिवाराला विचारलं, तुमच्यासाठी मी दररोज माणसं मारतोय, माणसं मारण्याचं पाप माझ्या माथ्यावर बसताय. मला जेव्हा हे पाप भोगावं लागेल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल ना, कारण तुम्ही पण खाताय. बायकोनं सांगितलं, आणायचं काम तुमचं आहे, शिजवून खायचं काम आमचं आहे. कसं आणताय त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. तुमच्या पापात आम्ही सहभागी होणार नाही. आणि मग वाल्ह्यानं विचारलं, नारदा काय करू आता? या पापातून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल? नारदानं सांगितलं, भगवंताचं नामस्मरण घे, सुटका होईल. माणसाचं पाप एवढं झालेलं असलं ना
की नाम सुद्धा मुखात येत नाही, राम म्हणता येईना. आणि मग नारदांना सांगितलं, मरा तर म्हणता येतंय बाबा तुला. तो म्हटला म्हणता येतं. मग म्हणे म्हणा, मरा 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 म्हणता म्हणता राम नामाचा जप झाला, अधिकार एवढा प्राप्त झाला. केले रामायण रामा आधी, रामचंद्र प्रभूंनी जगावं कसं, देवानं वागावं कसं, देवानं जगावं कसं, देवाच्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय वाल्या कोळ्यानं घ्यावा एवढा अधिकार. कोणी महात्यारे वाल्या कोळी महात्यारे नामे तारे ना तो निर्धारे नामे तारे ना तो निर्धारे नामे तारे ना निर्धारे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे रे नारायण नाम तुझे नाम तुझे नाम तुझे रे नारायण नारायण. देवाचं नामस्मरण घेतलं, अधिकार प्राप्त झाला. ऐका, या जगामध्ये है संतांनी सांगितलंय, नाही कोणाचे कोणी, अरे तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून, माझे माझे म्हणून. हे माझं ते माझं ते माझं करता करता सगळंच इथं सोडून जायचंय. मग सोबत येतं काय, आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है लोग सभी, दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. नाही रे नाही कुणाचे कुणी 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 नाही कुणाचे कुणी रे वेडा तुझे नव्हे रे कोणी तुझे नव्हे रे कोणी नाही कुणाचे कुणी रे वेडा तुझे नव्हे रे कोणी तुझे नव्हे रे कोणी तुझ्या एकले रे प्राण्या अंती जाशील एकले रे प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी कोणाचं नाही हे प्रत्येकाला माहिती आहे. तरी सुद्धा आम्ही प्रपंचाच्या पाठीमागे लागलोय, कारण तुकोबराया सांगतात, प्रपंचासारखं सुख माणसाला दुसरीकडे कुठे मिळत नाही, म्हणून आम्ही संसाराच्या मागे लागलोय. पण तरीही सुद्धा एकच सत्य आहे, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटचा जन्म जेव्हा आम्हाला माणसाचा मिळतो ना, या माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर माणसानं करावं काय. अभंगातील प्रथम चरणामध्ये महाराज, माझ्या मनाला गोताळा ताळा माझ्या मनाला गोताळा ताळा माझ्या मनाला गोताळा ताळा माझ्या मनाला गोताळा बाबा विठ्ठल डोळ बाबा विठ्ठल डोळ आणि कानाई कड कड आणि कनाई
कुठे परिवाराच्या डोक्यावरील मायेचा एक आधार, घरावरील असणारं मायेचं छत्र आणि आईचं असणारं प्रेम, आमच्या रतन आईच्या प्रेमाचा आधार या परिवारातून निघून गेलाय. या जगामध्ये आई इतकं प्रेम जगात करणारी कुठलीच व्यक्ती नाहीये, लक्षात घ्या. म्हणतात ना, एका कवीनं सुंदर वर्णन केलंय, आईचं प्रेम, आईची ममता, आईची माया. आमच्या या लेकी इथं बसलेल्या आहेत. या आमच्या लेकीमध्ये एकदा घरातली आई निघून गेली, तोंडावरून फिरणारा आईचा हात, कळवळून विचारणारी सासूरवाशीन लेकीला आपल्या माहिती आणि त्या आईची असणारी माया एकदा आयुष्यातून निघून गेली की ती परत आईची ममता आम्हाला मिळत नाही. आईचं प्रेम मिळत नाही. आयुष्यभर तुम्ही कष्ट करा, आयुष्यभर तुम्ही मेहनत करा, दिवसभर कामाला जा, संध्याकाळी 12 जरी वाजले ना घरी यायला, तरी आमची आई उपाशी घरामध्ये बसलेली असते. उपाशी बसलेली आई घरातल्या लेकाच्या पोटामध्ये घासभर अन्न ढकलल्याशिवाय आमची घरातली आई जेवत नाही. हे आईचं प्रेम आहे. आई एवढी माया. एका कवीने सुंदर वर्णन केलंय, हंबरुण वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्या मंदे दिसती माझी माय, दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. गाईनं वासरावर प्रेम करावं तसं प्रेम आमची आई लेकरावर करत असते बघा. आईचं प्रेम किती आहे, जिवंत आहे तोपर्यंतच करते असं नाही. एका मुलाचं लग्न झालं, बायको घरात आली आणि सासूची उपस्थिती बायकोला बघवेना, आणि बायकोनं नवऱ्याला बेडरूम मध्ये आणून सांगितलं, अहो एक काम करता का? म्हणे बोल ना. तुमचं माझ्यावर प्रेम आहे? म्हणे हो. तुमचा माझ्यावर जीव आहे? भरपूर. माझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध करायचं असेल तर एक करा. म्हणे काय करा? तुमच्या आईचं काळीज मला हवं आहे. ते काळीज जर तुम्ही मला दिलं तर तुमच्या आईचं, तुमचं प्रेम माझ्यावर आहे हे सिद्ध होईल. एवढंच करा. पोरानं विचार केला, आईचं वय झालंय, आज नाही उद्या आई मरणार आहे, आज नाही उद्या आई स्वर्गवासी होणार आहे, आयुष्याच्या शेवटपर्यंत मला आई पुरणार नाही, आयुष्याच्या शेवटपर्यंत घास विचारायला मला बायको लागणार आहे. मुलानं निर्णय घेतला. शेतामध्ये आई कामाला गेली होती, पोरगं उठलं, शेतामध्ये गेलं. थोडासा मोकळा आवाज द्यायला. पोरगं शेतामध्ये गेलं, आई घरामध्ये खुरपत होती. आई खुरपत, इकडे काय रे बाळा, काही काम काढलंस का? काही नाही ग. तोंड भरून आईकडं पाहिलं. शेवटी मुलाचं प्रेम आईवर असतंच, पण बायकोला जगवण्यासाठी आईचा प्राण घेणं गरजेचं होतं. आईच्या तोंडावरनं हात फिरवला, एकदा आईकडं पाहिलं आणि बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानं आईचा प्राण घेतला. आईचं काळीज आपल्या हातात घेतलं. आईचं काळीज हातामध्ये घेऊन सुनेला, बायकोला गिफ्ट देण्यासाठी हा मुलगा घरी गेला. रस्त्याने चालला. रस्त्याने जाता जाता घराच्या जवळ 10 पावलं अंतर राहिलं होतं. बायको घरी आईच्या मृत्यूची वाट बघत होती. हातामध्ये काळीज आहे आणि हातात आईचं काळीज असताना अचानक दगडाला ठेच लागून पोरगं खाली पडलं आणि काळजातनं आवाज आला. पोरानं आवाज दिला, आई. आई म्हणता बरोबर काळजातनं आवाज आला, बाळा लागलं तर नाही ना रे तुला? जरा जपून चालायचंस, जरा बघून चालायचंस, बघायचं होतं, जरा काळजी घेत जा. पोराच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि पोरग म्हणाला, आई जिवंत आहे तोपर्यंत तुझी किंमत नाही केली ग, पण मेल्यावर सुद्धा माझी काळजी तू घेतेस. एवढं प्रेम आई एवढं करत नाही. एक कविता खूप गाजलेली आहे, आईची ममता, आईचं प्रेम. रख रख त्या राणात, तडपत्या उन्हात, राहिली समाजासाठी तू ग, कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास,
कधी घडे तिला उपवास. आई म्हणजे प्रेम, आई म्हणजे ममता, आई म्हणजे सागर, आई म्हणजे आठवण असणारी ती आई आहे. एकदा तोंडावरनं हात फिरवणारी आई आयुष्यातून निघून गेली ना, काळजी करणारी आई आयुष्यातून निघून गेली ना, जेवलास का रे बाबा हा प्रश्न करणारी आई आयुष्यातून निघून गेली ना, परत ती आई आम्हाला विकत सुद्धा भेटत नाही. बायको मेली तर दुसरी करता येते, ऐका, बायको मेली तर दुसरी करता येते, घर जुनं झालं तर नवीन घर बांधता येतं, पण भाड्यानं आई आणायची म्हटलं तरी आणू शकत. कारण लाख रुपये जरी दिले ना तरी त्या भाड्यानं आणलेल्या आईच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, पैसा देतोय म्हणून मी सांभाळतेय, अन्यथा सांभाळत नाही. मला सांगायचे काय, या जगातल्या प्रत्येक नात्यामध्ये बाईला म्हणे खरं मरता तरी बरं, नासियेले घर थुंकोनिया. बायकोचं नातं असं आहे, जोपर्यंत तुम्ही पैसा पुरवताय तोपर्यंत बायको सांभाळते. एकदा तुम्ही म्हातारे झाले, मरायला टेकले, गोठ्यामध्ये थुकायला लागले की सांभाळ करणारी बायकोच म्हणते हे मेलेलं बरं, पण जिवंत. जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. जोपर्यंत धंदा चालतोय तोपर्यंत बहीण दादा म्हणते, हे बहिणीचं कर्तव्य आहे. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत बायकोचं कर्तव्य आहे. पण आईसारखं प्रेम असं आहे महाराज, शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत जिनं प्रेम करावं. एकदा कीर्तनामध्ये सांगितलं, आई वडिलांची सेवा करा. माय बाप केवळ काशी, तेने न जावी तीर्थाशी. आई बापाची जो सेवा करेल त्याला काशी सारखी तीर्थ करण्याची सुद्धा गरज नाही, घरामध्ये तीर्थ आहे. कीर्तनामध्ये सांगितलं, आईची सेवा करा. आईनं आपल्यासाठी हे केलं, आईनं ते केलं, अमक केलं, ढमक केलं. कीर्तन संपलं, एक माणूस घरी गेला. घराच्या कोपऱ्यामध्ये बसलेली आई होती, तिच्या जवळ गेला आणि आईला सांगितलं, आई एवढे दिवस झालं मी तुला त्रास दिला, चुकलं माझं, माझ्या बायकोनं तुला त्रास दिला, पण मी तिचीच बाजू घेऊन बोलत आलो ग. ती तुला त्रास देते पण मी तिचीच बाजू घेऊन बोलतो. तुला घराच्या बाहेर ठेवलाय, वेळेवर तुला जेवायला देत नाही, वेळेवर तुला प्यायला पाणी देत नाही, पण आज मी कीर्तन ऐकून आलोय. कीर्तनकार महाराजांनी सांगितलं, आईसारखं दैवत या जगामध्ये कुठलंच नाही. एक काम कर म्हणे आई, तुझ्या केलेल्या उपकारातून मला मुक्त व्हायचंय, तुझं ऋण मला फेडायचंय. ऐका, आज हा पुण्यस्मरण सोहळा आहे ना, पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध म्हणजे काय, आई वडिलांनी केलेल्या उपकारातून, आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पाठीमागं राहिलेल्या आपण हे कर्तव्य करावं लागतं. मुलानं सांगितलं, आई तुझ्या उपकारातून, तुझ्या ऋणातून मला मुक्त व्हायचंय, तुझं ऋण मला फेडायचंय, तू जे जे केलंस ते सगळं मला करायचंय. आजपासून तू जेवढं माझ्यासाठी केलं ते मी करणार, अजिबात काळजी करू नको. आता आईला मुलाचा स्वभाव माहिती होता. आई म्हणली, बाळा तू म्हणालास माझं ऋण फिटलं, मला गरज नाही, जेवायला फक्त दिलं म्हणजे बास झालं बाबा, माझं काही करण्याची गरज नाही. हे म्हणता बरोबर पोरग म्हणलं, आई नाही म्हणे, मला तुझी सेवा करायची आहे. काय करतोस मग? आज रात्री तुझ्याजवळ झोपणार, पाणी लागलं की मला मागत जा, बाथरूमला जायचं असेल मला उठवत जा, कुणाला आवाज देऊ नकोस, सगळी तुझी सेवा मी करणार. आई म्हणाली ठीक आहे. संध्याकाळ झाली, रात्र झाली, आई झोपली. 12 वाजण्याचा सुमार, 12 वाजायला आले ना, आईनं आवाज दिला, बाळा जरा तहान लागली, पाणी देतोस का रे? पोरग उठलं, किचन मध्ये गेलं, पाणी आणलं, पाणी दिलं. 1 वाजला, आईनं आवाज दिला, बाळा जरा तहान लागली, पाणी देतोस का? पोरग उठलं, किचन मध्ये गेलं, पाणी आणलं, पाणी पिलं. 2 वाजायला लागले, आई पुन्हा उठली, बाळा जरा घसा कोरडा पडला रे, जरा पाणी देतोस प्यायला? पोरग उठलं, घरात गेलं, पाणी आणलं, पाणी प्यायला दिलं. 2:30 वाजायला लागले, झोपेचा प्रहर चालू झाला, डोळ्यांच्या तारा तुटायला लागल्या आणि आईनं आवाज दिला, बाळा
जरा खोकला लागला, पाणी देशील का रे प्यायला? पोरग उठलं, घरात गेलं, डोळे चोळत चोळत गेलं, पाणी आणलं, पाणी प्यायला दिलं. आणि मग आता 3 वाजले. गाढ झोप पोराला लागायला लागलेली. रात्रभर आई पाणी मागत होती. अर्ध्या तासाला आईनं पाणी मागितलं. 3 वाजले. नेमकाच डोळा लागला आणि यानं आई उठली. बाळा जरा थोडंसंच पाणी पाहिजे, अर्धा ग्लासच पाणी पाहिजे, देतोस का रे बाळा पाणी प्यायला? पोरग रागारागानं उठलं, घरामध्ये गेलं, पाण्याचा हंडा घेतला आणि आईच्या अंगावर आणून ओतला. पे म्हणे पाणी, तुला किती पाणी प्यायचं? आई म्हणली बाळा असं का केलंस? अरे रात्र गेली, तू जागी आहेस, अर्ध्या तासाला उठवतेस, तुला काही वाटतं का? मी झोपायचं की नाही? अर्ध्या तासाला उठून पाणी मागतेस, तुला काही वाटतं की नाही? मी झोपू कधी? आई म्हणाली बाळा खरं सांगू का रे? म्हणे बोल ना. मला तहान लागलीच नव्हती, मला पाणी पाहिजेच नव्हतं, मग रात्रभर का पाणी मागितलंस? आई म्हणाली बाळा संध्याकाळी आल्यानंतर तू मला सांगितलं, तू जे जे माझ्यासाठी केलंस ते सगळं मला तुझ्यासोबत करायचं आहे. तुझ्या उपकारातून मुक्त व्हायचं आहे, तुझ्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे, म्हणून मी तुला पाणी मागितलं बाळा. अर्ध्या तासाला पाणी मागितलं रे तुला, तरी तुला उठणं जमलं नाही. एक सांगू का तुला, तू जन्माला आलास ना बाळा, 10 मिनिटाला तू तुझ्या अंगाखालचा कपडा ओला व्हायचा, रडायचास, आणि 10 मिनिटाला मला उठावं लागायचं. दिवसभर घरातली कामं करायची, शेतामध्ये खुरपून यायचं, संध्याकाळचं घरातला आवरायचं, आणि रात्रभर तुला सांभाळायचं. दिवस रात्र जागून काढली बाळा तुझ्यासाठी. आणि तू म्हणालास तू जे केलंय त्याच्यातून मला मुक्त व्हायचंय. मला सांगायचंय काय, कितीही आम्ही केलं तरी आई वडिलांच्या ऋणातून आम्हाला मुक्त होणं शक्य नाही, त्यांच्या उपकारातून मुक्त होणं शक्य नाही. आज या कुटे परिवाराचा अभिमान वाटतोय. प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं एवढं मोठं आयोजन, एवढं मोठं नियोजन परिवारानं केलं. एक उदाहरण तुम्हाला कदाचित माहिती असेल. लोकांना मैतीला वेळ नाही, 10व्याला वेळ नाही, वर्षश्राद्ध लांबच राहिलं. स्टँडर्ड उदाहरण देते तुम्हाला. पुण्या मुंबईमध्ये राहणारे 2 पोरं, लहानाची पोरं मोठी केली आई बापानं, शेतामध्ये काम करून बापानं पोरगं मोठं केलं, आईनं दिवसभर कष्ट केले, आणि गावामध्ये सांगितलं माझ्या मुलासारखी पोरं कुणीच शिकणार नाही, एवढं माझ्या लेकरांना शिकवून दाखवलं. मुलं मोठी झाली, शाळेमध्ये गेली, शहरामध्ये गेली, शिक्षण घेतलं, देशात राहिली नाही, परदेशात गेली. ऐका, पोरं शिकून परदेशात गेली. इकडं आईची तब्येत बिघडली, ICU मध्ये आईला ऍडमिट केलं, आणि आई बापांना फोन केला, बाळांनो आपली आई आजारी आहे, जरा येता का? पोरानं सांगितलं आई हा भारत नाहीये, अमेरिकेमध्ये आम्ही राहतो, आम्हाला सुट्टी मिळत नाही, आम्हाला सुट्टी मिळत नाही. एक काम कर, डॉक्टरांना जेवढे पैसे लागतात तेवढे पैसे मी देतो, काय पाहिजे ते सांग, जेवढे पैसे पाहिजे तेवढे पाठवतो, आई नीट होईल. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. आईला व्हेंटिलेटरवर ठेवलं. डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या आईला आम्ही वाचवू शकत नाही, एक काम करा म्हणे, आईला आम्ही वाचवू शकत नाही, फक्त एक काम करा, शेवटचं तोंड कुणाला बघायचं असेल, दाखवायचं असेल तर नातेवाईक बोलवून घ्या, तुमच्या आईची शेवटची वेळ आहे. बाप बाहेर आला, बापानं फोन केला, पोरांनो आपली आई आता जाणार आहे, तिचे शेवटचे दिवस आहेत, शेवटचा श्वास चालू आहे, एक इच्छा आहे बाळांनो, तुमच्यासाठी मर तिनं कष्ट केलं, तुम्हाला मोठं करण्यासाठी माझ्यासोबत भांडत होती, शेवटचं डोळ्यानं एकदा बघावं एवढी इच्छा आहे, या रे पोरांनो लवकर या, आई जाणार आहे, लवकर या. पोरं म्हणाले प्रयत्न करतो, येतो. वाट बघितली 1 दिवस, मुलं आलीच नाहीत. आई स्वर्गवासी झाली. गावामध्ये प्रेत नेलं. ऐका, गावामध्ये प्रेत नेलं, मुलाची वाट बघत आहे. मुलानं सांगितलं आम्ही निघालो. वेळ जायला लागला. गावातली माणसं म्हणाली एक काम करा,
जास्त वेळ ठेवून आपल्याला आता हे प्रेत चालणार नाही, आपल्याला न्यावं लागल. मातीसाठी पोरगा आलं तरी चालल, टेन्शन घेऊ नका. तिरडी बांधली, तिरडीवर प्रेत ठेवलं, एकानं मडकं हातात घेतलं महाराज आणि तिरडी उचलणार. बापाची इच्छा होती आईला शेवटचा खांदा पोरांचा लागलाच पाहिजे, त्याशिवाय समाधान होणार नाही. रस्त्याकडे बघतायत, तिरडी उचलणार, एवढ्यामध्ये पोराची गाडी येताना दिसली. बापांना थांबवलं, थांबा रे, आईला खांदा लागू द्या. पोराची गाडी येताना दिसली, पोरग आलं, गाडीतनं मोठं पोरग खाली उतरलं. बापानं जाऊन कडकडून मिठी मारली. आई गेली रे, तुमचा सांभाळ करणारी आई गेली, आता शेवटचं तरी बघून घे, चल बरं पटकन. पोरग आईला बघायला निघालं, पण 2 मुलं होती. बापाने विचारलं, बाळा तू आलायस, धाकटा कधी येणार आहे, बारका कधी येणार आहे, मागून येतोय का, यायला उशीर झालाय का? मोठ्या पोरानं सांगितलं, बाबा त्याचं असं आहे, आम्ही अमेरिकेमध्ये राहतो, तिकडं वेळ नसतो, सुट्ट्या मिळत नाहीत. मग आता आई स्वर्गवासी झाली, आईचं कार्य करायला मी आलो, काही दिवसांनी तुम्ही स्वर्गवासी व्हाल. तुम्ही स्वर्गवासी झाल्यानंतर मी येणार नाही, बारका येईल आणि तुमचं कार्य करून निघून जाईल. बापानं डोक्याला हात लावला, बाप खाली बसला, बाप म्हणतो, अरे तू आला नसतास तरी चाललं असतं रे बाबा. तुमच्यासाठी जिनं आयुष्यभर कबाड कष्ट केलं, 9 महिने पोटात सांभाळलं, तिच्यासाठी तुम्हाला 2 मिनिट वेळ नाही. म्हणून म्हणतात, संतांनी सुद्धा सांगितलं, मी सुद्धा नेहमी माझ्या कार्यक्रमामध्ये सांगत असते, एक वेळ पंढरीची वारी नाही केली तरी चालेल. ऐका, एक वेळ पंढरीची वारी नाही केली तरी चालेल, पण घरातल्या आई बापाची सेवा चुकू देऊ नका. पंढरीचा पांडुरंग तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार. हे आईबापाच्या सेवेचं महत्व आहे. म्हणून संत सांगतात, नामस्मरणाशिवाय जीवनाला पर्याय नाही. बसलेली सर्व मंडळी हाताने टाळी, मुखाने भगवंताचं नामस्मरण, अंतःकरणातून विठोबा रखोमा परिवारांचा आग्रह आहे, परत एकदा सांगते, नाहीतर कोणाचा गैरसमज होईल. भाऊसाहेब दादांनी विनंती केली की ताई, आजच्या कीर्तनामध्ये आमच्या आईच्या सेवेमध्ये एक थोडासा इतिहासही या जागेवरती जागृत व्हावा आणि आमच्या महिलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आपल्या आवाजातून थोडासा का होईना तुम्ही सांगावा, असा आग्रह परिवाराने केलाय. म्हणून एक छोटंसं छत्रपती शिवरायांचं चरित्र सांगून कीर्तनाची समाप्ती होईल. विठ्ठला विठ्ठला ऐका, एक माता काय करू शकते? सह्याद्रीचा सिंह जन्मला, अरे सह्याद्रीचा सिंह जन्मला आई जिजाऊ पोटी. हर हर महादेव घुमली गर्जना गड किल्ल्यांच्या ओठी. रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये सांडला, तेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. एक एक मावळा पणाला लागलं, लाखो मावळ्यांचे प्राण पणाला लागले, तेव्हा 32 मनांचं सोनेरी सिंहासन रायगडावर शिवछत्रपतींचं उभा राहिलं. हे आमचे मावळे, हे शिवभक्त
कुठेही झुकत नाही, कुठेही वाकत नाही. अरे मोडेल पण वाकणार नाही, याला मावळ्याची जात म्हणतात. माझा मावळा झुकेल वाकेल कुणा पुढं. चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर. अरे चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर आणि शिव भक्तांचे मस्तक झुकते फक्त आणि फक्त शिवरायांच्या चरणावर, शिवरायांच्या चरणावर, शिवरायांच्या. ऐका, एक माता काय करू शकते याचं उदाहरण आज ऐका. एका मातेचा पुण्यस्मरण सोहळा आज या ठिकाणी होतोय आणि एका मातेनं शिवछत्रपतींना जन्म देत असताना तिला कुठल्या त्रासातून जावं लागलं याचं उदाहरण ऐका. सध्याचा काळ, मंदिर पाडल्या जात आहेत, गायी कापल्या जात आहेत, मंदिर पाडल्या जात आहेत, गायी कापल्या जात आहेत. भर रस्त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावर हात टाकल्या जातोय. पेपरला बघा, न्यूजला बघा, मोबाईल वर बघा, एकही मुलगी सुरक्षित नाही, एकही स्त्री सुरक्षित नाही. ऐका, स्त्रियांवर अन्याय होतोय, अत्याचार होतोय. काही दिवसापूर्वी घडलेली घटना ऐकावसं सुद्धा वाटणार नाही. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. काय कळतंय त्या लेकराला? बाथरूमला जायचं असेल तरी आईची मदत घ्यावी लागते. त्या लहानशा लेकरावर अन्याय झाला. एवढे आम्ही आमच्या खालच्या लेवलला आलोय, एवढी आमची विषारी भावना जागृत होते आणि मग हे सगळं बघत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आम्हाला येते. माझा मावळा, आमचा आत्ताचा तरुण शिवरायांसारखी चंद्रकोर कपाळाला लावतोय, लावलीच पाहिजे. भगव्या शाली अंगावर टाकतोय, टाकल्याच पाहिजे. शिवगंध कपाळाला लावतोय, लावलाच पाहिजे. पण एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी चंद्रकोर कपाळाला लावली म्हणून तुम्ही शिवरायांचे मावळे होत नाही. अंगावर भगव्या शाली टाकल्या म्हणून तुम्ही स्वराज्याचे शिपाई होत नाही. दिवसभर शिवजयंतीच्या दिवशी जय भवानी करत फिरलात ना तरी तुम्ही छत्रपतींचे मावळे होत नाही. रस्त्याने चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे, रस्त्याने चाललेल्या प्रत्येक मुलीकडे स्वतःची बहीण म्हणून ज्या दिवशी बघाल त्या दिवशी छत्रपतींचा मावळा म्हणवून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे, अन्यथा अधिकार नाही. या मातीमध्ये हे जे काही चाललंय हे सगळं थांबवण्यासाठी काय घडतंय मंडळी ऐका. मंदिर पाडत आहेत, गायी कापल्या जात आहेत, स्त्रियांवर अत्याचार होतोय. हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. एका स्त्रीला बघवलं नाही, एका स्त्रीला बघवलं नाही आणि ही स्त्री आई जगदंबेच्या दरबारात गेली. जगदंबा म्हणजे स्त्रीचं असणारं शक्तित्व, आदी माया. जगदंबे समोर पदर पसरला, मागणं घातलं, हे कुलस्वामिनी, हे आदी शक्ती, हा संहार थांबवण्यासाठी, या दुष्टांचा नाश करण्यासाठी तुझी शक्ती मला हवी आहे. जगदंबे, एक बाळ मला हवा आहे. नवरात्र चालू होतं मंडळी, नवरात्र चालू होतं आणि नवरात्रातली 7वी माळ होती. देवीचं ठाणं बसलेलं होतं आणि जिजाऊ साहेब जगदंबेच्या दरबारात पोहोचल्या. पदर पसरला. नवरात्रातल्या 7व्या माळेला, नवरात्रातल्या 7व्या माळेला पुराण जिजाबाई आल्या दर्शनाला. देवी समोर पदर पसरीला, देवी समोर पदर पसरीला. एक बाळ हवा ग मला, तुझी शक्ती हवी ग मला, तुझी शक्ती हवी ग मला. भवानी पावन वसाला, पावन वसाला जिराणी, पावन वसाला जिराणी, पावन वसाला जिराणी. हे कुलस्वामिनी, तुझी शक्ती मला हवी आहे, तुझं बळ मला हवाय.
एक बाळ मला हवाय. उजवा कौल मनी ठरलेला आंब्यानं कौल बघा दिला. आनंद झाला मातेला, आनंद झाला मातेला. भवानी पावली नवसाला, पावली नवसाला गिराणी, पावली नवसाला गिराणी, पावली नवसाला गिराणी. देवीला गोंधळ घालावा लागतो म्हणतात आणि देवीला गोंधळ घालण्यात आला. गोंधळी बोलावल्या गेले आणि गोंधळ्यांनी गोंधळाला सुरुवात केली. गोंधळवाल्यानं साहित्य आणलेलं आहे आणि संबळवाल्यानं संबळ वाजवायला सुरुवात केली. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आहे. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आहे. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरी नाम संबळ घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ. काम क्रोध बकरा मारा तुझा रखमाईच्या वराहा. बकरा मारा तुझा अर्धवाईचा खरा. जिथं विठूचं नाव उडव तिथं तुकयाचा गोंधळ. गोंधळ जिथं विठूचं नाव उडव तिथं तुकयाचा गोंधळ. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आहे. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आहे. गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्भ पोटामध्ये वाढायला लागला. माहुली किल्ल्याला वेढा दिला. जिजाऊ साहेब अडकलेले आहेत. शहाजी राजे महालात आले. महिला मंडळ जरा लक्ष देऊन ऐका, मी काय सांगते ते कळेल तुम्हाला. प्रसंग डोळ्यासमोर आला. शहाजी राजे महालात आले. आम्ही ऐकलंय ते खरंय? होय. आपली काही इच्छा आम्ही मागाल ते आपण द्याल का नाही? बोलावं. राजेशाही पोशाख हवा आहे आम्हाला, द्याल. डोक्यावरचा जिरे टोप हवाय, मिळेल. कमरेची तलवार हवी आहे, द्याल. आम्हाला वाटलं भरजरी पोशाख मागाल. आम्हाला वाटलं गड किल्ला जिंकून मागाल. आपण तर आमचा पोशाख मागताय, देताय ना? अंगावरती पोशाख चढवला, डोक्यावर जिरे टोप घातला, कमरेची तलवार बाहेर काढली, गर 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 फिरवायला सुरुवात केली. जणू काही पोटातलं बाळच बोलायला लागलं होतं मंडळी. गर करा फिरवी पट्ट्याला, गर करा फिरवी पट्ट्याला, कर करा खाल्ला दाताला. सरळ सरावळ मुठीला, सरळ सरावळ मुठीला. येत आहो आम्ही जन्माला, येत आहो आम्ही जन्माला. डोहाळे लागले मातेला, सांगती शहाजी राजाला, सांगती शहाजी राजाला, शहाजी राजाला, शहाजी राजाला, राजी राजाला सात महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली. 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली आणि तिनं लगाम खेचला. पोटामध्ये बाळ आहे. बाळाला हात लावला आणि साहेब म्हणतात, तुला त्रास व्हावा म्हणून मी घोड्यावर दौड करत नाहीये. पण ही घोडदौड का करत आहे तुला माहिती आहे? याच घोड्यावर बसून, याच घोड्यावर बसून हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे. बाळा तुला शिकून घे माझ्याकडून, बाळा शिकून घे माझ्याकडून. गर्भात शिकवी बाळाला. साहेब घोड्यावर बसल्या. 7 महिन्याचं बाळ पोटामध्ये आहे आणि जिजाऊ साहेबांचा घोडा सह्याद्रीच्या तगडा थोंड्यातून तवडायला लागलं.
दिवशी मध्यरात्रीला प्रकार काय घडला गर्भात शिकवी बाळाला शिकवी बाळाला शिकवी बाळाला रात्रभरची घोडदौड चालू आहे. जुन्नर या गावाजवळ येऊन घोडा पोहोचला. आवाज असाच ठेवा. जुन्नर या गावाजवळ येऊन घोडा पोहोचला. घोड्यावरून पाय उतार होत असताना तोल गेला. जरा लक्ष देऊन ऐका. घोड्यावरून पाय उतार होत असताना तोल गेला आणि शहाजी राजांनी धरलं. अहो अहो पडाल, अशी जर तुमची रपेट असेल तर आम्ही पुढे कसं जायचं? मागून शत्रू जवळ आलाय, कधी घालेल सांगता येणार नाही. आणि तुमची अशी रपेट. माझा ऐका, मला वाटत नाही मी आता पुढे येऊ शकेल. बाळाला धोका आहे असं वाटायला लागलंय. माझी तब्येत बिघडायला लागली. एक काम करा, तुम्ही पुढे जा, मी इथेच थांबते. 2 जीवाच्या आहात तुम्ही. या अवस्थेमध्ये तुम्हाला इथं सोडून जाणं हे धोक्याचं आहे. शहाजी राजे ऐकत नाहीत. मासाहेबांनी बघितलं आणि मासाहेब म्हणतात, माझा ऐका, मागून येणाऱ्याचा शत्रू आहे ना, ते तुमचे सासरे आहे म्हणून तुम्हाला धोका आहे. पण माझे मात्र वडील आहे आणि कुठल्याही मुलीला तिच्या बापापासून कधीच धोका नसतो. निश्चिंतपणे जा. मासाहेबांना विश्वासरावांच्या वाड्यावर ठेवलं आणि शहाजी राजे पुढे निघून गेले. मासाहेब नेमक्याच वाड्यावर आल्या. नेमक्याच खाली बसल्या. पाण्याचा घोट गळ्यात न उतरतो एवढ्यात लखोजीरावांनी वाड्याला वेढा दिला. वाड्याच्या दरवाजात पाय ठेवला आणि मासाहेबांनी खाली पडलेली तलवार उचलली आणि आवाज दिला, कोण आहे बाहेर? मासाहेब समोर आल्या. कोण आहे? लखोजीराव श्रीनिवास सरदार राजा सिंदखेड. आवाज ऐकता बरोबर मासाहेबांनी तलवार भिरकावली. खबरदार आबासाहेब, पुढे पाऊल टाकाल खांदोळी केल्या जाईल म्हणते मी. आवाज कुणाचा होता? एका आईचा, एका मातेचा, जिच्या पोटामध्ये छत्रपती शिवरायांचा गर्भ वाढत होता. मासाहेबांनी सांगितलं, पुढे पाऊल टाकाल तर खबरदार. लखोजीरावांनी बघितलं. मंडळी, समोर लेक उभी होती, स्वतःची पोरगी समोर उभी होती. कुठल्या बापाच्या हृदयाला पाझर फुटणार नाही. आपल्या लेकीला समोर बघितलं, हृदयाला पाझर फुटलं. हातातली तलवार गळून खाली पडली. हात पसरले, डोळ्यातनं पाणी आलं आणि आवाज दिला आपल्या लेकीला, जिजा ये ग जिजा ये. किती दिवसातून बघतोय माझ्या बाळाला, किती दिवसातून बघतोय माझ्या लेकराला. ये बाळा ये. मासाहेबांनी तलवार खाली टाकली. पोटाला हात लावला. हळूहळू पाऊल टाकत वडिलांच्या दिशेने निघाल्या. समोर वडील उभे होते. 2 जीवाच्या मासाहेब. कपाळीचं कुंकू पुढे निघून गेलं होतं. जिथं मासाहेब थांबल्या होत्या तिथं सुरक्षा नाही. जवळ जाता बरोबर कडकडून मिठी मारली. बाप लेकीची भेट झाली. घामानं भिजलेलं ते शरीर, विस्कटलेले ते केस, हृदयाची होणारी धडधड, शरीराला सुटलेला कंप, थरथरणारे ओठ. तोंडावरनं हात फिरवला, केसांवरनं हात फिरवला आणि मासाहेबांना विचारलं, कशी आहे माझी जिजा? कशी आहे माझी लेक? बरी आहेस ना ग बाळा? कशी आहेस? विचारता बरोबर मासाहेबांनी धक्का दिला. आबा तुम्ही विचारताय मी कशी आहे? तुम्ही ही जिजा कशी आहे ऐकायचंय? ऐका आबा, तुम्ही आजोबा होणार आहात, मी आई होणार आहे. असं म्हणतात पोटात बाळ असलं की पाय सुद्धा जपून टाकावा.
नाहीतर त्या बाळाला धोका असतो. पण याच बाळाचे प्राण वाचवण्यासाठी या सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यातून फिरते आहे आबा. अशी आहे तुमची जिजा, अशी आहे तुमची लेक, अशी आहे तुमची जिजा. ना माहेरी ना सासरी ही जागा धोक्याची आहे. इथं कधी शत्रू घालेल सांगता येणार नाही. पण हे बाळ मला हवंय. या मातीसाठी, या स्वराज्यासाठी, या मातीतल्या लेकींच्या रक्षणासाठी हे बाळ मला हवंय. जगदंबेचा आशीर्वाद आहे. तोंडाला हात लावला बास, पोरी ऐकवत नाही बास. एक काम कर, तुझी अवस्था मला बघवत नाही, तू चल माझ्यासोबत. महिला मंडळ ऐका, बाप म्हणतोय लेकीला चल माझ्या सोबत. पोरीचं उत्तर काय आहे? आबा मी तुमच्या सोबत आले असते पण येऊ शकत नाही. त्याचं कारण मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा, मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा, तरी सून मात्र भोसल्यांची आहे. सून मात्र भोसल्यांची आहे. माझ्या पतीनं मला इथं सोडलंय. माझे वडील जरी चल म्हणले तरी मी येऊ शकत नाही. हे माझे संस्कार आहेत, मर्यादा आहेत. अगं पण तुझी अवस्था, माझी काळजी वाटत असेल, इथून काही अंतरावर शिवनेरी नावाचा गड आहे. या शिवनेरी गडावर मला निवून सोडा. मा साहेबांना गडावर नेण्याची तयारी चालू झाली. गड चढत असताना शिवाई देवीचं दर्शन घेतलं. कमरेचा कसा काढला आणि मा साहेबांच्या हातात दिला. पोरी जगलो वाचलो तर येईल बाळाला भेटायला, पण नाही आलो तर हाच माझा आशीर्वाद म्हणून बाळाच्या अंगावरनं ववाळून देवीच्या पायावर ठेव. आबा तुम्हाला यावं लागेल. या लेकीला तुमची गरज आहे. माझ्या बाळाला आजोबांच्या आशीर्वादाची गरज आहे. अरे येतो. मा साहेबांना गडावर सोडलं. शाह लखोजीराव निघून गेले. काही दिवसातच दौलताबाद या ठिकाणी म्हणजे देवगिरी किल्ल्यामध्ये लखोजीरावांना बोलावण्यात आलं आणि याच ठिकाणी त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे झाले. अमानुष कत्तल झाली. मा साहेबांच्या डोळ्यातनं पाणी आलं. आबा ज्यांच्यासाठी चंदनाप्रमाणे देह झिजवला त्यांनीच संपवलं. मी अजून जिवंत आहे. याच काळात मासाहेबांची तब्येत बिघडली. वाड्याचा दरवाजा बंद झाला. सुईन बोलावण्यात आली, दाईन बोलावण्यात आली. तब्येत बिघडतच चालली होती. एक दिवस गेला तरी निरोप बाहेर येईना. दुसरा दिवस उजाडला. सूर्य डोक्यावर आला. इकडून तिकडं गडावरची मंडळी येरझाऱ्या घालत आहेत. काय घडतंय कोण जाणे, काय घडतंय कोण जाणे. सूर्य मावळायला लागला, अंधार पडायला लागला आणि सूर्य मावळत असताना, अंधार पडत असताना हिंदू धर्माचा सूर्य उगवला त्याला. वाड्याचा दरवाजा उघडला. एक बाई वाड्याच्या बाहेर आली आणि तिनं आवाज दिला, ऐकलत का, ऐकलत का, राणी साहेबांना मुलगा झाला, शहाजी राजांना मुलगा झाला, राणी साहेबांना मुलगा झाला. माझं राज जन्माला आलं. माणसांना आनंद झालाच, पण एकेकाळी सह्याद्री हसला. एकेकाळी सह्याद्री हसला. आनंद त्याला कसला, आनंद त्याला कसला. मुलगा झाला शहाजी राजाला, मुलगा झाला शहाजी राजाला. शिवनेरीत बाळ जन्माला, शिवनेरीत बाळ जन्माला. रेशमाची दोरी पाळण्याला, जिचा माता हलवी बाळाला. शिवाजी ठेवलं नावाला, ठेवलं नावाला, ठेवलं नावाला, ठेवलं नावाला. अंधार पडत आहे. शेवटचं वाक्य बोलून जाईल. अंधार पडत आहे, एक दिवा पाहिजे. अंधार पडत आहे, एक दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबाप पाहिजे, जिजाऊंचा शिवबाप पाहिजे. आजच्या कीर्तनामध्ये बऱ्याच लोकांचा गैरसमज होईल की ताई
कीर्तनामध्ये शिवाजी महाराज का सांगितले? पहिली गोष्ट, 2 तासाच्या कीर्तनामध्ये कुठल्याही धर्माचा भेदभाव न करता, परंतु छत्रपती शिवरायांचा इतिहास 10 मिनिटं का होईना सांगण्याचा प्रयत्न असतो. परंतु आज परिवाराची विनंती असल्या कारणानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आपल्या समोर, एक छोटंसं चरित्र, मातेचा इतिहास, आपल्या मुलासाठी आई काय काय करू शकते याचं उदाहरण तुमच्या समोर दिलं. आज या ठिकाणी असणारी कीर्तन सेवा तुकोबराया सुंदर असं वर्णन करतात. आणि का नाही चाड न लगे संसार हा गोड, आम्हाला कशाचीही चाड नाही. थोडक्यात भावार्थ सांगते, आम्हाला कशाचीही चाड नाही, कशाचीही गोडी नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार या सर्वांनी लपेटलेला प्रपंच, या संसारामध्ये आमचं मन रमत नाही. संसार दुःखमुळे चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. महाराज सांगतात, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. प्रपंचामध्ये आमचं मन रमत नाही, तरीच फळ जन्म आलो, सरता पांडुरंगी झालो. 84 लक्ष योनीच्या फेरा फिरता फिरता मानव जन्म मिळाला. मिळालेला मानव जन्म सार्थकी लावावा, यासाठी परमार्थ. काळ चोर घिरट्या बहु घाली, पामरा तुझ कशी निद्रा आली. जाग जाग रे स्वरूपी लवला ह्या, अमोली कवय जात असेल लया. शेवटी तुकोबराया सांगतात, तुका म्हणे देवा, देई चरणाची सेवा. तुमची चरण सेवा आम्हाला लाभावी. सर्व परिवार, सर्व ग्रामस्थ, सर्व शेजारी, सर्व नातेवाईक, सर्व आप्तेष्ट, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. सर्वांचं या ठिकाणी ऋण. कार्यक्रमामध्ये स्टेजवर उपस्थित असणारी सर्व गावातील, परिसरातील सर्व भजनी मंडळी, उत्तम असे गायनाचार्य, उत्तम असे मृदंगाचार्य, सर्वांचं ऋण. उभे असलेल्या सर्व महिला भजनी मंडळ, सर्वांचं ऋण व्यक्त करून